तर इकडे तुम्हाला ओळख करून देतो बरं का. ही आहे नवरीची नवरीची बहीण इकडे आहे. ही आहे नवरीची कोण बहीण. काय सांगशील 2 शब्द. काहीच नाही, लग्नाला या. लग्नाला या. हॅलो काय दिस दॅट तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर बस स्टार्ट स्टेज प्रपोशन दिवसाची सुरुवात झालेली आहे. ब्लॉग आपल्या स्टाईलने कुठल्याही प्रकारचा आपण हुक बिक लावत नसतो. एकदम जे पण बोलायचं एकदम बिंदास बोलायचं मित्रांनो. असेच ब्लॉग व्हायरल होऊ शकतात मित्रांनो. पण आपला काय कधी व्हायरल झाला नाही तर मित्रांनो जर पहिल्यांदा असाल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमची एक कमेंट आम्हाला मोटिवेशन देते, मोटिवेशन करते. जे पण असेल ते मित्रांनो. तर तुमची एक कमेंट खूप अमूल्य असते मित्रांनो. कालचा ब्लॉग बघितला नसेल तर जरूर जाऊन चेकआउट करा. आपण गेलो होतो बाजारामध्ये आणि बाजाराचे ब्लॉग तुम्हाला खूपच आवडतात मित्रांनो. खूप सारे व्ह्यूज देतात आपल्या बाजाराच्या ब्लॉगला. तर कालचा बाजार एकदम वेगळा होता मित्रांनो. वेगळा म्हणजे असं की तिथं आपल्याला एक नवीन गोष्ट बघायला भेटली. मस्तपैकी दिवसाची सुरुवात झालेली आहे. इकडे माझ्या अपोजिट सन आहे ह्या साईडला. किती वरती आलाय ना बघू शकता तुम्ही. आणि ह्या साईडला आपली द्राक्षाची बाग कशी आता फुलू राहिली. एकदम फुलू राहिली म्हणजे नवीन पालवी आली त्याला. कारण आता हा वसंत ऋतू मागच झाला मित्रांनो. परंतु हा जो एप्रिलचा महिना असतो यामध्ये नवीन पानं येतात. तुम्ही बघू शकता इकडे पण ही ग्रीनरी, नवीन पानं आले झाडाला. इकडे उंबर आहे, उंबराला पण नवीन पानं. आणि मित्रांनो उंबराला तर नवीन फळं पण आलेत. हे बघू शकता तुम्ही. एकदम सुपर डुपर मित्रांनो. तर मित्रांनो मस्तपैकी दिवसाची सुरुवात झाली. तुमच्या आशीर्वादाने सर्व काही एकदम ओके आहे. तर मित्रांनो आजचा हा जो ब्लॉग आहे हा ब्लॉग आपण शूट करून राहिलो आहे आयफोनमध्ये. उद्या मी प्रयत्न करतो एक ब्लॉग आपण गोप्रोमध्ये टाकू. गोप्रोचा व्ह्यू कसा आहे, वाईड अँगल वगैरे तो तुम्ही चेकआउट करा. हा तर काय अल्ट्रा वाईड नाही, जो मेन कॅमेरा आहे त्याच्याने आपण हा शूट करून राहिलो ब्लॉग. तर उद्या आपण काय करू, गोप्रोमध्ये एक व्हिडिओ आपण शूट करू. उद्याचा ब्लॉग गोप्रोमध्ये राहील. तर त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा मित्रांनो. गोप्रोची क्वालिटी कशी आहे आयफोनच्या कम्पेअर बरं का मित्रांनो. तुम्हाला गोप्रो आवडेल का कुठला आवडेल ते मला कमेंट करून सांगा. डेफिनेटली आपण इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि ब्लॉगमध्ये तुम्ही सांगा ना मित्रांनो, ब्लॉगमध्ये काय नवीन पाहिजे, काय चुका होता ते सांगा. म्हणजे आपण थोडंसं इम्प्रूव्ह करू. आणि आजच्या ब्लॉगचा आपण एम ठेवू मित्रांनो फक्त आणि फक्त 10 लाईक करा मित्रांनो. बस आपली काही इच्छा नाही मित्रांनो जास्त. 10 लाईक आपल्यासाठी खूप आहेत मित्रांनो. चलो मिळते अभि. आता थोडंसं सांजूला मी दाखवतो. सांजू आता खूप मोठी झाली तर तिनं स्वतःचं काम स्वतः करते मित्रांनो. तर आता ती काय करते मी तुम्हाला, ओ माय गॉड. तर मित्रांनो सांजू आमची इथं बसलेली आहे. काय करते सांजू. तर मित्रांनो सांजू इकडे मम्मी आता तेल वगैरे लावून देते. कपडे तू चेंज केलेस. अरे बापरे, कपडे वगैरे मग सांजूने चेंज केले. सांजूची इकडे मम्मी आहे आणि इकडे चाललाय चहा. अजून काय आहे आले बनवते. आज काहीच नाही मित्रांनो. नाश्ता आज सुट्टी देऊन टाकली आली नाही. तर काल आम्ही मस्त पोहे खाले. आज नाश्त्याला सुट्टी, आज चहावरती आम्ही. आणि बघू काही जर असेल थोडेसे फरसाण बिरसाण तर तो खाऊ आम्ही. बस आजचा नाश्ता होऊन जाईल मित्रांनो. आणि इकडे आम्ही कुंड्यांमध्ये लावले होते गुलाबाची झाडं. तर गुलाबाला आता मस्तपैकी कसे पेटल्स आलेत. पेटल्स नाही रे बाबा, गुलाबाला आता कळे आलेले आहेत. एकदम सुपर डुपर. पोषण कशा कळे आहेत मला कमेंट करून सांगा. एकच नंबर मित्रांनो. इकडे तुळस लावली होती. तुळशीला पण आता मस्तपैकी फुलोरा आलाय मित्रांनो. अशा प्रकारे दिवसाची सुरुवात झालेली आहे. हा पुदिना आहे. पुदिन्याची तर पाने एक नंबर. थोडीशी खाऊया आपण. एकदम सकाळी खाल्लेली उत्तम. चलो तर मित्रांनो मस्तपैकी आम्ही पार्क साईडमध्ये घुसलेलो आहे. इकडं बघू शकता हे आहे पार्क साईड. मोठ्या बिल्डिंगी. आणि L503 तिकडे आम्हाला जायचं आहे. आता मलाच माहिती नाही नंबर किती, पण लेफ्टला जायचं आहे इकडे ह्या साईडला. चलो आता घेऊन जातो तुम्हाला पार्क साईडमध्ये. हे बघा आलो आहे आपण. आणि स्पीड ब्रेकर बघा किती आहेत. ओ बाबा, बिल्डिंगच बिल्डिंगा. टेम्पल इथूनच मध्ये वाटतं जायचं आहे असं वाटतं आहे. L503. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इकडे आलो. हे आहे आपलं पार्क साईड. सांजू इकडे आहे. सांजूला घ्यायला आलो आहे आम्ही. इथंच L503. तर मित्रांनो सांजू आणि आम्ही मस्तपैकी जावं राहिलोय खाली. इथं आलो तो पार्क साईडला है ना सांजू. आता आपण कुठे चाललोय लग्नाला है ना. सांजू इथं पार्क साईडला आली ती आजीच्या इथं. आता आम्ही जावं राहिलोय. चलो गोष्टांना. तर मित्रांनो आपण आलोय पार्क साईडला. आणि आता इथून सांजूला घेतलंय मित्रांनो. म्हणजे सांजू आणि सांजूची मम्मी तिकडे थांबले. मी तुम्हाला दाखवतो.
पार्क साईडला सांजो सकाळी सकाळी आली होती. तर आता आम्ही इथून निघालोय म्हणजे आता निघतोय मी. तर मित्रांनो मस्तपैकी आम्ही गिफ्ट घेतलं. इकडे सांजू आहे, इकडे सांजूची मम्मी. चलो लेट्स गो. तर मित्रांनो मस्तपैकी आम्ही शिवाजीनगरला आलो. आता इथं गिफ्ट घेतलंय आणि आता आम्ही जावे राहिलो तिकडे लग्नाच्या घरामध्ये. तुम्हाला दाखवतो सर्व काय एकदम मस्तपैकी. ब्लॉगमध्ये बने राहा मित्रांनो. कसं काय आहे सर्व काय दाखवतो. नवरी दाखवतो, नवरी किती गोड आहे, नवरीची बहिणीच पण दाखवतो. टेन्शन घ्यायचं नाही. चलो. हॅलो गाईज, मस्तपैकी आम्ही पोचलोय आता इथे. आणि इकडे आमचे अगोदरच इकडे सय्यद पिंपरीचेच हे पण आहेत. त्यांची मामा आहे ना तुमचा तिकडे, हां यांचा मामा तिकडेच आहे सय्यद पिंपरी. तर इकडे आलो. इकडे आपला नवरीचा भाऊ तिकडे आहे. लोकेशन लावू आपण तिकडे मस्तपैकी अशा प्रकारे. हां लवकर सोडू, आजच संध्याकाळी. इकडे फोटोग्राफर आहेत. ह्या साईडला पूनम मॅडम, इकडं नवरीची मम्मी. मित्रांनो मस्त आहे बघी. आपण इकडं आलोय लग्नाच्या घरी. हे आहे नवरीचं घर आणि त्यांनी जो सेटअप लावलाय तो ह्या साईडला लावलाय. इकडे बघू शकता जेवणाला वगैरे लोक बसले. तिकडं आमचे दाजे आहेत, ह्या साईडला दाजे आहेत आणि इकडे आमची बहीण पण आले बरं का, जाते गावला. आणि इकडे आमच्या भांजे. केव्हा आला तू? यांच्याच सोबत. आणि दीदी कोणीच नाही आलं. तू झाला कांजणे झाले. अच्छा जेवण करा मस्त पैकी ग्रुपला. आणि इकडे नवरीचा भाऊ स्वतः वाढू राहिला बरं का. घे ना, ये ना तू पण ये. हे बघ. हॅलो गाईज, लाईक सबस्क्राईब करा. चल काय म्हणतोस म्हणजे. तर इकडे तुम्हाला ओळख करून देतो बरं का. ही आहे नवरीची बहीण. इकडे आहे, ही आहे नवरी. आणि इकडे कोण आहे? इकडे नवरीची बहीण. ही नवरी आहे बरं का. आणि अजून एक व्हायची आहे बाकी. नंबर लावा बरं का इकडे ह्या साईडला. आणि हे कोण आहे? कलवरी. अच्छा. आणि हे मोठी आहे कडोईपाडा मुक्कामपूर पाट्याची. अच्छा. सबस्क्राईब करा. काय म्हणतात त्याला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इकडे ह्या मावशी आहेत बरं का. पुष्या मस्त. आज नाचणार आहेत मावशी. हो खूप नाचणार आहे. इकडे ही नवरीची कोण बहीण. काय सांगशील 2 शब्द? काहीच नाही. लग्नाला या. बापूची. तर मित्रांनो अशा प्रकारचं इकडचं वातावरण आहे. एकदम मस्तपैकी गावठी जेवण वगैरे एकदम सुपर डुपर. गावठी पंगत बसले इकडे. सर्व काही लग्नाचं हे बघू शकता माहोल एकदम मस्त पैकी. तर मस्तपैकी मित्रांनो आता आम्ही निघालोय. इकडचं पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलंय. पोशांनो तहस महस झाडा बिडा पार तोडून टाकलाय मित्रांनो. इकडची बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता आम्ही आलोय आपल्या आडगावच्या म्हणजे तिकडे छत्रपती संभाजीनगरकडे रस्ता जातोय त्या साईडला. केकेवागच्या थोडंसं मागं मित्रांनो. आणि गर्दी नाशिकमध्ये इतकी ट्रॅफिक आहे ना. आणि गेल्या 3 महिन्यापासून 156 लोकांनी जीव दिलेत आपल्या. एवढी जबरदस्त ट्रॅफिक आणि पूर्ण रस्ते ब्लॉक आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो बाईक जर चालवत असाल एकदम बी केअरफुल. सावधान एकदम म्हणजे बी केअरफुल. 40-50 मॅक्स स्पीड ठेवा पोशा हो. हॅलो गाईज, मस्तपैकी मी सांजूला वरती सोडलंय. सांजू इकडे वरती आहे ह्या साईडला. बघा बिल्डिंग किती मोठी आहे. तर इकडे सांजूला आता सांजू उद्या येईल. मी आता जातो तिकडे. इथं आपली बाईक पार्किंग होती. चलो लेट्स गो. अभी सीधा लगाएंगे हम आडगाव. चलो.